म्हणून माझी लोकांना अगदी कळकळीची विनंती असेल की तुम्ही काही नाही झालं, बाकी काही बघितलं नाही तरी चालेल, पण ॲग्रीमेंट अगदी प्रत्येक कंडिशनपासून वाचा. रेरा नोंदणी क्रमांक आहे म्हटल्यानंतर लोकांनी मग डोळे झाकपणे तो फ्लॅट घ्यावा का? लोकांनी डोळे झाकता अजिबात नाही, उलट लोकांनी आता डोळे उघडून ती सगळी माहिती नीट बघितली पाहिजे. रेरा म्हणजे काय? रिअल इस्टेट रेग्युलेशन आणि डेव्हलपमेंट ॲक्ट. सर्व जे प्रोजेक्ट होतात त्या सगळ्याच प्रोजेक्टना रेराची नोंदणी आवश्यक असते. म्हणजे जिथे सेल असणार तिथे रेरा काम करणार. तिकडे एकच फ्लॅट असा 2-3 जणांना विकला जात असेल. पण दोन गोष्टी तुम्ही पहिल्या बघितल्या पाहिजे. एक अलॉटमेंट लेटर आणि दुसरं ॲग्रीमेंट. ग्राहकाने दिलेल्या पैशापैकी 70% एका अकाउंटमध्ये जातात आणि 30% दुसऱ्या अकाउंटमध्ये जातात. 70% पैसे जे आहेत ते प्रोजेक्टसाठीच वापरले गेले पाहिजेत. तर लोकांना काय वाटतं की आपण पैसे गुंतवले, आता बिल्डर नाही जागेवर, ऑफिसमध्ये कोण भेटत नाही, कोणाला फोन केला तर कोणी उत्तरं देत नाही, जागेवर गेलं तर काही काम चालू नसतं, सगळं बंद ठप्प पडलेलं आहे. मग करायचं काय, कोणाकडे जायचं? स्वप्नातील घर घेण्यासाठी आपण आयुष्यभराची पुंजी एकत्र करतो आणि घर घेतो. पण हे घर घेतल्यानंतर काही प्रॉब्लेम आले, म्हणजे बिल्डरनं फसवलं किंवा आपल्याला घरच नाही मिळत आहे आणि त्याचे डॉक्युमेंट्स आपल्याला कळत नाहीत आणि आपण एक साधं माणूस असून सुद्धा या गोष्टी कोणाला विचारायच्या ही खात्रीच आपल्याला येत नसेल तर काय करावं हा प्रश्न सर्वांना पडतो. आणि याच प्रश्नांच्या आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत, कारण स्मार्ट मराठीच्या माध्यमातून आज आपण भेटतोय महारेराचे माजी सचिव डॉक्टर वसंत प्रभू यांना. सर, नमस्ते. स्वागत आहे तुमचं स्मार्ट नमस्ते. मराठीमध्ये. नमस्ते. नमस्ते. मी तर सर परिचय थोडक्यात करून दिलाय, तुम्ही थोडा हो. केला तर खूप छान होईल. मी महारेरामध्ये येण्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेमध्ये होतो जॉईंट म्युन्सिपल कमिशनर म्हणून. तिथनं मग मी महारेरामध्ये आलो आणि महारेरामध्ये जवळजवळ मला 8 वर्ष झाली. आणि महारेराच्या इन्सेप्शनपासून म्हणजे सुरुवातीपासून, म्हणजे महारेरा झालं चालू 1 मे 2017ला. त्याच्या आधीपासून आम्ही महारेरामध्ये होतो. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी, सॉफ्टवेअर तयार करणं, रूल्स रेग्युलेशन्स, त्यांची मांडणी, प्रोसेसेस तयार करणं इत्यादी सगळ्या गोष्टी या काही महिन्याआधी चालू होत्या. आणि मग 1 मेच्या मध्यरात्री आम्ही महारेरा सुरू केलं. आणि मग तेव्हापासून मी इथे आहे. जवळजवळ ऑक्टोबर 24पर्यंत मी तिथे होतो. आणि अशा रीतीने माझा प्रवास आहे. म्हणजे महानगरपालिकेमध्ये पण मी 17 वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये देखील मी गेली 8 वर्ष आहे. किंवा सगळा जो ढाचा आहे पहिल्यापासून बनवायचा, सर्क्युलर्स तयार करणं, वेगवेगळ्या रूल्स इम्प्लिमेंटेशन करणं, त्यांचं इंटरप्रिटेशन करणं आणि ग्राहकांना कशा प्रकारे मदत होईल आणि ग्राहकांना कशा प्रकारे ॲडव्हान्टेज मिळेल ह्या कायद्याचा, हे केलं. आणि एवढंच नाही तर आपल्या कामामध्ये महारेरा संपूर्णपणे ऑनलाईन करण्याची जबाबदारी देखील आम्ही घेतली. ऑनलाईन म्हणजे अगदी हिअरिंगसुद्धा पूर्णपणे ऑनलाईन आम्ही ठेवलं. आणि त्या ऑनलाईनच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या महारेराला सेकंड प्राईजसुद्धा मिळालं 2018मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं. आणि ते देखील आम्ही स्वीकारलं. म्हणजे चांगलं पावतीच होती ती आपल्या चांगल्या कामाची. आणि जवळजवळ 50,000 प्रोजेक्ट, म्हणजे आज 50,000 आहेत, तर मी होतो तेव्हा जवळजवळ 25,000 प्रोजेक्ट रजिस्टर झालेले होते. आणि हा सगळ्यात पहिला नंबर आहे की बहुना भारतामध्ये असणाऱ्या एकूण प्रोजेक्टपैकी 40% प्रोजेक्ट जवळजवळ महारेराकडे रजिस्टर होतात. एवढं मोठं प्रचंड काम आहे. आणि ते जवळजवळ 50-100 लोकांच्या मदतीने आम्ही ती यशस्वी पार पडू शकलो. माझे दोन्ही आधीचे अध्यक्ष आहेत, गौतम चॅटर्जी म्हणून होते, आणि नंतर माझे कमिशनर आहेत अजय मेहता म्हणून, जे मुंबई महापालिकेपासून माझे अध्यक्ष म्हणून आले इथे. त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्कृष्ट काम करू शकलो. महारेरा आजही नंबर 1च आहे भारतात. निश्चितच सर, म्हणजे जितकं तुम्ही आता इंट्रोडक्शन दिलं याच्या माध्यमातून कळते की आपल्याला डीप नॉलेज मिळणार आहे. पण माझा बेसिक सुरुवातीला प्रश्न आहे जो आपल्या प्रेक्षकांना कळावा म्हणून, रेरा म्हणजे काय? रेरा म्हणजे रेराचा जो फुल फॉर्म आपण बघितला तो खरा रिअल इस्टेट रेग्युलेटरी रेग्युलेशन आणि डेव्हलपमेंट ॲक्ट असा आहे. अर्थात रेराचा दुसराही होतो, रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी म्हणूनही होतो रेरा. पण खरा रेरा ॲक्ट जो आपण म्हणतो तो रिअल इस्टेट रेग्युलेशन आणि डेव्हलपमेंट ॲक्ट म्हणून आहे. 2016ला हा ॲक्ट संसदेने पास केला. खरं पाहता लँड हा जो विषय आहे, हा विषय स्टेट गव्हर्नमेंटकडे असतो. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये नियमन करतं. इतर जे काही नियम आहेत आपल्याकडे आता मोफावर इतर जे काही नियम त्याच्याप्रमाणे आहेत. परंतु हा संपूर्ण देशामध्ये एकच कायदा, समान कायदा असावा सर्वसाधारणपणे. म्हणून हा रेरा संसदेमध्ये पास झाला 2016मध्ये. आणि साधारण त्यांनी 1 वर्ष मुदत दिली होती, 6 महिने मुदत दिली होती. सगळ्यांनी आपले रूल्स रेग्युलेशन्स करावे आणि मग इम्प्लिमेंट करावं. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने हा 1 मे 2017 पासून महाराष्ट्रामध्ये लागू केला. सर, हा कायदा लागू करण्याआधी असे कुठले दुसरे ऍक्ट होते का? हां, नक्कीच होते. तर मी म्हटलं त्याप्रमाणे आपले स्टेट गव्हर्नमेंटचे काही ॲक्ट होते. म्हणजे 1960 साली करा सोसायटी ॲक्ट झाला. तो संपूर्ण सोसायटी, सहकारी सोसायटी यांच्या संबंधित झाला. आणि त्याच्या अनुषंगाने मग 1963मध्ये मोफा आला, महाराष्ट्र ओनर्स फ्लॅट असोसिएशन, तो ॲक्ट आला. त्याच्यानंतर 1970मध्ये अपार्टमेंट ॲक्ट आला. हे दोन्ही ॲक्ट आले आणि हे चालू होते कित्येक वर्ष.
सगळ्यात महत्त्वाचं 2012ला एक ऍक्ट आला, गृहनिर्माण कायदा म्हणून हम्म. महाराष्ट्र सरकारने केला. 12ला हा ऍक्ट आला. हा ऍक्ट हा जो मोफा आहे त्याला रिपील करणार होता. हम्म. त्या मोफा ऍक्टने काढून म्हणजे रिपील करावा मोफा, आणखी हा 2012चा ऍक्ट चालू असा असं ते हे होतं, धोरण होतं सरकारचं. पण तो इम्प्लिमेंट व्हायच्या आधीच म्हणजे 12ला आल्यानंतर 13-14 पर्यंत त्याचं इम्प्लिमेंटेशन पूर्ण व्हायच्या आधीच रेरा आला. हम्म. आणि रेरा आल्यामुळे काय झालं, रेराचं जे 92 सेक्शन आहे तो असं सांगतो की महाराष्ट्रातला हा जो हाऊसिंग गृहनिर्माण कायदा आहे तो रद्द करावा. आता तो रद्द केल्यामुळे काय झालं, त्याच्यातलं जे कलम होतं मोफा रद्द करण्याचं ते पण आपोआप रद्द झालं आणि त्यामुळे मोफा तिथेच राहिला. त्यामुळे आज मोफा ऍक्ट आहे, अपार्टमेंट ऍक्ट आहे आणि रेराही आहे. सर, आणि मग- एवढंच नाही तर IBC मध्ये जो आपला हे आहे त्याच्याप्रमाणे फायनान्शियल क्रेडिटर म्हणून देखील त्यांना आपल्या बँक्रप्सी जे कोड आहे त्याच्यामध्ये फायनान्शियल क्रेडिटर तिथेही ग्राहक जाऊ शकतात एखाद्या कंपनीच्या विरोधात. अशा प्रकारे ग्राहक 2-3 ठिकाणी जाऊ शकतात. सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की ग्राहकाला जे मंजूर असेल तिकडे त्यांनी जावं, जिथे त्याला चांगला हे होईल, ओके. बेनिफिट मिळेल. सर, सर्व जे प्रोजेक्ट होतात त्या सगळ्याच प्रोजेक्टना रेराची नोंदणी आवश्यक असते? नाही, तसं नाही आहे. ह्याच्यामध्ये काही एक्झिम्पशन दिलेली आहे. म्हणजे काही छोटे प्रोजेक्ट असतात एकदम, मग त्यांनाही या सगळ्या प्रोसेसचा त्रास होऊ नये म्हणून एक्झिम्पशन दिलेली आहेत. थोडी म्हणजे की 500 मीटरचा एरिया जर असेल 500 मीटर तर त्याच्याशी जास्त असेल तर रजिस्ट्रेशन असावं, किंवा टोटल 8 फ्लॅट्स असतील फक्त प्रोजेक्टमध्ये तर त्याच्याशी जास्त फ्लॅट्स असले तर त्यांनी रजिस्ट्रेशन करावं, अन्यथा त्यांना रजिस्ट्रेशन करायची आवश्यकता नाही. हे एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर ज्या बिल्डिंग ज्या स्वतःचं डेव्हलपमेंट ज्यांच्यामध्ये सेल नाही आहे, म्हणजे अनेक वेळा अनेक सोसायटी आहेत स्वतःसाठी डेव्हलपमेंट करतात, एरिया स्वतःच वाटून घेतात आणि स्वतःचे त्यांचे फ्लॅट्स असतात, तिथे दुसऱ्या कोणाचे नवीन ते सेल करत नाही, तर त्यांना देखील रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही. आणि तिसरा जे आहे ज्यांचं ऑलरेडी कम्प्लिशन झालं होतं, तर आता याची आवश्यकता नाही, कारण 2017मध्ये ज्यांचं कम्प्लिशन झालं होतं, ज्यांना ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळालेलं आहे, जे पूर्णत्वाला गेलेले आहेत, तर त्यांना देखील रजिस्ट्रेशन करायची आवश्यकता नव्हती. म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर लहान प्रोजेक्ट वगळले आहेत, अत्यंत लहान प्रोजेक्ट आहेत, त्यांना हे सगळ्या प्रोसेस त्रास होते वगळलेले आहेत. ज्यांच्यामध्ये सेल नाही त्यांना वगळलेलं आहे. म्हणजे जिथे सेल असणार तिथे रेरा काम करणार, तिथे रेराची जबाबदारी येणार. जे बायर्स आहेत, सेल करून जे बायर्स असतात त्यांना प्रोटेक्शन देणं हे रेराचं काम आहे. त्यामुळे ते रेरा तिथे येणार. त्यामुळे हे जे बाकी जे आहेत त्या गोष्टी त्यांनी वगळून टाकलेल्या आहेत. सर, हे प्रोजेक्ट बद्दल झालं, पण समजा प्लॉटिंग असतं त्याला पण असतं? हां, प्लॉटिंगलाही सेम आहे. प्लॉटिंग देखील त्याच्यामध्ये येतं. कारण प्लॉटिंगमध्ये पण कसं असतं की जेव्हा आपण एखाद्या कलेक्टरकडे जातो आणि एखादा शेती एरिया असतो तो बिना शेती करून घेतो आणि त्याच्यावर मग तो रेसिडेन्शियल किंवा कमर्शियलला वापरला जातो. पण जेव्हा तिथे आपण छोटे प्लॉट पाडणार तेव्हा तो मोठा प्लॉट असतो आणि मग त्याच्यामध्ये रस्ते असतात, ड्रेन्स करावे लागतात, आणखी काय काय गोष्टी असतात सांगितलेल्या असतात. म्हणजे प्रोव्हिजनल एक जी ते NOC देतात, NA करतात प्रोव्हिजनल, ते करण्यासाठी असतात. पण ह्या सगळ्या पूर्ण करून जेव्हा तो सांगेल प्रमोटर, कारण तिथे जेव्हा तो ते प्लॉट्स विकणार आहे त्या लोकांना नंतर काय रोड करायला लागू नये की नंतर त्यांना ड्रेनेज नाही असे त्यांची अडचणी होऊ नये, म्हणून ही जबाबदारी पण रेराची आहे. म्हणून रेरा काय सांगते की तुम्ही जेव्हा ते हे कराल प्लॉटेड डेव्हलपमेंट, तिथेही तुम्हाला प्रोजेक्ट रजिस्टर करावा लागेल. तुमचा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर सगळे कागदपत्र तुम्ही प्लॅनिंग ऑथॉरिटी जेव्हा सबमिट कराल तेव्हा तुमचा प्रोजेक्ट कम्प्लीट झाला म्हणून आम्ही तुम्हाला मान्यता देऊ, अन्यथा ते सगळे रेराचे रूल तुम्हालाही लागू होतील. ओके. येस. सर, एखादा प्रोजेक्ट सुरू केला, नोंदणीच हो. केली नाही रेराकडे, तर हां. त्यावर काही कारवाई केली जाते का? हां, अशा गोष्टी होतात. बऱ्याच वेळा अशा गोष्टी होतात. म्हणजे रेराने काय केलं होतं याच्यामध्ये की जेव्हा आम्ही रजिस्ट्रेशन सुरू केलं त्या सगळे प्रोजेक्ट रजिस्टर व्हायचे, पण काय काय प्रोजेक्ट रजिस्टर होत नसेल. म्हणजे साधारण जरी ते प्रमाण कमी असलं तरी काही प्रोजेक्ट रजिस्टर होत नसत. अनेक ठिकाणी लोक म्हणत की एवढ्या लांबपर्यंत असेल तर कुठे कोण येणार आहे, आपण करून टाकू, पूर्ण करू, तसं करू वगैरे चालायचं असतं. आणि तेवढा अजून त्याचं हे झालेलं नव्हतं, खोलीत डीपमध्ये एवढं गेलेलं नसल्यामुळे ते तसं चालत असेल. मग आम्ही काय केलं की आम्ही असं केलं की ज्यांनी कोणी आम्हाला तक्रार केली तर ती सोर्स इन्फॉर्मेशन म्हणून आम्ही घ्यायचो, त्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल, त्या इन्फॉर्मेशनप्रमाणे आम्ही मग त्यांना पत्र पाठवून त्यांना करायला लावायचो रजिस्ट्रेशन. परंतु एक केस कोर्टामध्ये गेली आणि त्यांनी सांगितलं कोर्टाला की साहेब म्हणजे सोर्स इन्फॉर्मेशन कशाला, मला पण हिअरिंग ऐकायचं आहे आणि काय हिअरिंग केलं आणि त्याला सोडला का नाही सोडला, की त्याला रजिस्टर करायला लावलं की नाही लावलं. मग कोर्टाने असं सांगितलं की तुम्ही इन्फॉर्मेशन म्हणून का घेता, जर एखाद्याला वाटत असेल आणि तो जर तयार असेल की हिअरिंगला मी यायला तयार आहे, मला काय भीती नाही, आम्ही नाव का आम्ही गुप्त ठेवायचो की त्याला काही त्रास होऊ नये म्हणून, पण जर त्याची तयारी आहे तर तुम्ही त्याला अलाउड करा. मग कोर्ट म्हणाला की ठीक आहे त्याला सोर्स कंप्लेंट म्हणून तुम्ही घ्या. मग असे प्रोजेक्ट काय करायला लागले की लोक सोर्स कंप्लेंट करायला लागले. मग त्याला आम्ही हिअरिंग देतो आणि त्याप्रमाणे आम्ही करतो की त्याला रजिस्टर करायला लावतो. तर रजिस्टर करायला लावताना काय इश्यू येतो की त्याचा प्रोजेक्ट पण व्यवस्थित पाहिजे, कुठच्या रिझर्व्ह लँडवर नको किंवा काहीतरी तो इलिगल नको, त्याला मग रजिस्टर करायला आम्ही देणार नाही. मग अशा वेळी आम्ही काय करायचो, आम्ही कलेक्टरला कळवून टाकायचो की हा भाऊ प्रोजेक्ट आहे, हा प्रॉपर नाही आहे, हा इलिगल आहे,
तर ह्याच्यावर तुम्ही तुमची MRTP कायद्याप्रमाणे काय असेल ती कारवाई करा, त्याचे सगळे पेपर्स चेक करून. आणि जर योग्य असेल तर मग त्याला आम्ही सांगा तू रजिस्टर कर, अन्यथा तुला पेनल्टीवर आम्ही मग लावायचं. ओके. हम्म. सर काही ठिकाणी असं होतं की रेरा नोंदणी क्रमांक, आता जसं तुम्ही सांगितलं तसं हो. बेसिक माहिती काही जणांना असते. रेरा नोंदणी क्रमांक आहे म्हटल्यानंतर लोकांनी मग डोळे झाकपणे तो फ्लॅट घ्यावा का, की अजून कुठले महत्वाचे डॉक्युमेंट्स चेक केले पाहिजे? आता कसं आहे बघा, तुम्ही रेरा येण्यापूर्वी काय परिस्थिती होती की लोक फ्लॅट घ्यायला जायचे, कोणातरी ओळखीने वगैरे जायचे, कारण माहिती तुम्हाला कुठे मिळणार, कुठेच माहिती नसायची, बरोबर. कुठच्याही वेबसाईटवर नाही, कशावरही नाही. एखाद्या बिल्डरची वेबसाईट असेल त्याच्यावर बिल्डरनेच दिलेली माहिती असेल, पण त्याचे प्लान बघायला मिळणं, त्याच्या काही लिगल डॉक्युमेंट, त्याचं लिगल टायटल बरोबर आहे का, त्याचे तुमचा एरिया वगैरे बरोबर आहे का, किती फ्लॅट्स तो करणार आहे, या सगळ्या टेक्निकल गोष्टी, लिगल गोष्टी आणि फायनान्शियल गोष्टी, त्याने किती लोन घेतलाय, तो कधी प्रोजेक्ट पूर्ण करणार, तुम्हाला तो कधी देणार, हे कसल्याही गोष्टीची माहिती तुम्हाला थेट मिळत नव्हती कुठच्याही ठिकाणी. बरोबर आहे. आता मग काय झालं, मग आता जेव्हा मी एखादा निर्णय घेतो तेव्हा मला या सगळ्या गोष्टींची माहिती पाहिजे, तरच मी योग्य तो निर्णय घेऊ शकेन. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे, म्हणून महारेरा तयार झालं. महारेरा काय करतं, महारेरा एक पोर्टल तयार करतं, त्याच्यावर प्रत्येक प्रमोटरला एक वेब पेज दिलं जातं. त्या वेब पेजवर त्याने स्वतःचा युजर ID पासवर्ड टाकून ती माहिती सगळी अपलोड करायची आहे. कुठची माहिती, सगळी लिगल, फायनान्शियल आणि टेक्निकल जी काही माहिती आहे त्याने अपलोड करायची आहे. आता ही माहिती अपलोड केल्यानंतर ती माहिती आपण बघितली पाहिजे. तुम्ही एखाद्या वेळी ज्या तिथे जाऊन पैसे गुंतवणार, आयुष्यभराची कमाई, लाखो करोडो रुपये तुम्ही लोन घेणार, अमुक करणार, तमुक करणार, सगळं करणार आणि तिथे पैसे गुंतवणार, मग त्याच्यासाठी जर ही माहिती तुम्हाला सरकारने सगळं करून दिलेलं आहे तर ते बघणं आपलं काम आहे. हे न बघता जर तुम्ही डोळे झाकून नुसतं गुंतवलात तर त्याचे परिणाम पण मग शेवटी आपल्याला भोगावे लागतात अनेक वेळा. म्हणून सरकारने ही तुम्हाला प्रोव्हिजन करून दिलेली आहे की ही माहिती बाबा तुम्हाला मिळत नव्हती, ती आता तुमच्या समोर आहे, एका क्लिक सारखी समोर आहे. तुम्ही घरी बसून शांतपणे तिथे नंबर टाकून सगळी माहिती बघू शकता. म्हणजे जवळजवळ ती 40-50 डॉक्युमेंट्स आहेत, प्रत्येक गोष्टीची खडानखडा, आणि ती सुद्धा कशा गोष्टी आहेत, अप्रुव्हल असलेल्या गोष्टी. आता तुम्ही पूर्वी जेव्हा प्लॅन बघायला जात असाल त्यावेळी तो बिल्डर तुम्हाला दाखवत असेल, त्यांच्या आर्किटेक्टने केलेले प्लॅन दाखवत असेल. आता ह्या प्लॅनला अप्रुव्हल आहे का मला माहित नाही. आता तुम्हाला जे प्लॅन बघायला मिळेल ते BMC किंवा कॉर्पोरेशन ज्यांनी कोणी अप्रूव्ह केलेले ते प्लॅन तिथे लावलेले असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये फसवाफसवीचा प्रश्न देऊ शकत नाही. मग त्यावेळी तुम्ही मग तक्रार करू शकता. जर कोणी काही बोगस गोष्टी केल्या तर त्याच्यावर तक्रार करून मग कारवाई करता येते, तो गुन्हेगारी प्रकारचा दावा होईल. परंतु ह्या सगळ्या गोष्टी असताना लोकांनी ह्याचा फायदा घेतला पाहिजे ना. लोकांनी असं म्हणता कामा नये की रेराचा नंबर आहे त्याने सगळ्या गोष्टी टाकल्या, पण त्या सगळ्या गोष्टी योग्य आहेत का ते आपल्याला बघणं काम आहे. आणि म्हणून लोकांनी डोळे झाकता अजिबात नाही, उलट लोकांनी आता डोळे उघडून ती सगळी माहिती नीट बघितली पाहिजे. मी नेहमी लोकांना सांगतो की तुम्हाला ही दिलेली आहे संधी, तुम्ही तुमचा निर्णय घेताना 1-2 दिवस घालवा आणि ती माहिती घ्या. तर या माहितीचा फायदा पण असा आहे की ही माहिती तुम्हाला काय असं कॉम्प्युटर बघितलं तुम्हाला डाउनलोड करून घेता येते, तुम्हाला प्रिंट आउट काढता येतो. म्हणजे तुम्ही ती घेऊन वकिलाकडे जाऊ शकता, तुमच्या CA कडे जाऊ शकता, सगळीकडे जाऊ शकता, त्यांचा सल्ला घेऊ शकता. सगळी माहिती मला समजू शकणार नाही ना, आर्किटेक्चरला वगैरे जी माहिती असते मला नाही कळणार, तर तुमच्या मित्रांना दाखवू शकता, टेक्निकल लोकांना दाखवू शकता, आणि मग तुम्ही तुमचा निर्णय शांतपणे घेऊ शकता. अशा वेळी ज्यावेळी तुम्ही निर्णय घ्याल ना त्यावेळी तुम्ही शांतपणे तुम्हाला झोपेल, कारण मग तुम्हाला चिंता असणार नाही किंवा काम आहे ते बरोबर मी केलेलं आहे, म्हणजे माझा ड्यू डिलिजन्स मी केलेला आहे सगळा व्यवस्थित, तर तो करणं आवश्यक आहे. सर, बरेच प्रोजेक्ट असे आहेत की जे रखडून ठेवलेले आहेत किंवा बिल्डरना अगदी एवढी फसवणूक केली की 10-10, 15-15 वर्ष लोक स्वतःची जागा देऊन आता दुसरीकडे राहत आहेत. आणि अशा लोकांनी जर समजा रेराकडे तक्रार केली बिल्डर विषयी किंवा ज्याचा प्रोजेक्ट आहे त्याच्याविषयी, तर रेरा यावर काही कारवाई करतात? आता हा तर अत्यंत गंभीर प्रश्नच आहे. 10-15चे प्रोजेक्ट आहेत, म्हणजे जेव्हा महारेराचा आपण रेकॉर्ड बघतो जवळजवळ 50,000 प्रोजेक्ट पूर्ण झाले, रजिस्टर झालेले आहेत. त्यातले जवळजवळ 15,000 प्रोजेक्ट पूर्णत्वाला गेलेले आहेत, म्हणजे कंप्लीट झालेत, तर काही विषय येणार. परंतु जवळजवळ 12,000 ते 13,000 प्रोजेक्ट हे लॅप्स झालेले आहेत. लॅप्सचा अर्थ काय की मी जी डेट दिलेली आहे त्या प्रोजेक्टमध्ये डेट रजिस्टर करायची असते, ती जी डेट दिलेली आहे त्या डेटला हा प्रोजेक्ट पूर्ण झाला नाही, त्याने एक्सटेन्शन सुद्धा कोणतंही घेतलेलं नाही, आणि तो प्रोजेक्ट आता तसाच पडून आहे, आणि ह्याला कित्येक वर्ष गेलेली आहेत. आता ह्याच्यामध्ये अवेअरनेसची जी आवश्यकता असते ना ती इथे असते. आता लोकांना काय वाटतं की आपण पैसे गुंतवले, आता बिल्डर नाही जागेवर, ऑफिसमध्ये कोण भेटत नाही, कोणाला फोन केला तर कोणी उत्तरं देत नाही, जागेवर गेलं तर काही काम चालू नसतं, सगळं बंद ठप्प पडलेलं आहे, मग करायचं काय, कोणाकडे जायचं हे लोकांना कळत नाही. लोक तक्रार करतात, तक्रार केलं तर हिअरिंगला पण हजर राहत नाही. परंतु ह्यावेळी इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे, ह्यावेळी दुसरा मार्ग खरा असा आहे की ज्यावेळी तुम्ही कुठेही बुकिंग करताना त्यावेळी पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की आणखी किती लोकांनी बुकिंग केलेलं आहे, त्या तुम्ही सगळ्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे, तुमचा तो ग्रुप असला पाहिजे. आणि तो जर ग्रुप तुमचा असेल तर सेक्शन 7 म्हणून जो आहे
या सेक्शन 7 खाली तुम्ही तक्रार केली पाहिजे. लोक काय करतात, आजही प्रोजेक्ट बंद असेल, बरीच वर्ष झालेत, तर लोक जाऊन तक्रार करतात. कोणती तक्रार करतात, तर बा माझे पैसे मला परत मिळावे. मग त्याच्यामध्ये केस होईल, वॉरंट होईल. अरे पण बिल्डर जागेवर नसेल किंवा तो कुठे ॲब्स्कॉन्डिंग झालेला असेल, तुम्हाला कोण पैसे देणार? त्याच्यापेक्षा सोपा मार्ग असा असतो की तुम्ही सगळ्यांनी जर एकत्र आला तर सेक्शन 7 मध्ये सरळ सरळ तुम्ही तक्रार करू शकता की हा प्रमोटर काम पूर्ण करत नाहीये, ह्याला टर्मिनेट करण्यात यावं. आणि आम्हाला आणि रेराला ते पूर्ण अधिकार आहेत की हा प्रोजेक्ट त्याच्याकडनं काढून घेऊन, पहिला हक्क सोसायटीचा आहे आणि पहिल्यांदा आम्ही सोसायटीला देणार आणि सोसायटीला सांगणार की तुमचा कोणी प्रमोटर असेल तर तुमचा बिल्डर असेल त्याला आणा, आम्ही तुम्हाला ते अधिकार देतो. म्हणजे जरी त्याची ती प्रॉपर्टी, तर लक्षात घ्या ही प्रॉपर्टी त्या बिल्डरची आहे, पहिल्या बिल्डरची, परंतु तरी रेरा सांगते की नाही, हा आम्ही दुसऱ्याला देऊ. जेवढे फ्लॅट तुला त्यातनं विकून तुझा खर्च काढता येईल तेवढा तू काढ, आणि त्याच्यानंतर काही फ्लॅट उरले तर तुम्ही ते त्यांना देऊ शकता, त्या पहिल्या बिल्डरला किंवा पहिल्या ओनरला, लँडलॉर्डला काय असेल त्याला देऊ शकता. परंतु सेक्शन 7 मध्ये टर्मिनेशन करता येतं. परंतु हे टर्मिनेशन करण्यासाठी काय आहे, पहिल्यांदा की आधी माहिती पाहिजे लोकांना. अनेक लोकांचं असं असतं बुकिंग केल्यानंतर दुसरे कोण आहे ते माहितीच नसतं त्यांना, प्रमोटर त्यांना काय माहिती देत नाही, तेही कधी काही करत नाहीत, आणि मग नंतर कोणी एकमेकांना भेटत नाही. त्यामुळे ग्रुपने एकत्र लोक येतच नाहीत, लोक तक्रार करतात पैसे परत मागण्याची. कोणीही टर्मिनेशन तक्रार करत नाही. आणि टर्मिनेशन तक्रार केली तर तुम्ही तसा निर्णय घेऊ शकता. आणि कायद्याने अशी तरतूद केलेली आहे की सोसायटीला पहिला अधिकार आम्ही दिलेला आहे, आणि सोसायटीला सरळ सरळ प्रॉपर्टी करता येते, ती तुम्ही फ्लॅट विकू शकता. पूर्ण खर्च, काही तुमचं व्याजी सगळं असेल सगळं त्यातनं वसूल करू शकता, आणि त्यानंतर काही उरलं तर तुम्ही त्याला देऊ शकता. हा अधिकार, आणि हा याच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये देखील केसेस झालेल्या आहेत, परंतु हायकोर्टाने देखील ही बाजू मान्य केलेली आहे की प्रोजेक्ट पूर्ण करणं हे महारेराची प्रामुख्याने जबाबदारी आहे. त्यामुळे ती अशा पद्धतीने ते पूर्ण केली पाहिजे. परंतु ग्राहकांनी त्यासाठी एकत्र येऊन हे करणं आवश्यक आहे. त्यांना ते परिश्रम घ्यावे लागतील, त्याच्यामध्ये थोडी मेहनत आहे, कष्ट आहे. येस. पण सर यामध्ये सापडायचंच नसेल तर काय करावं लोकांनी? हां, तर म्हणजे मगाशीच आपण म्हटल्याप्रमाणे तुम्ही जर डोळसपणे गोष्टी बघितल्या तर तुम्हाला त्या नीट कळू शकतात. आता डोळसपणे गोष्टी बघायच्या म्हणजे ह्याच्यात 3 प्रकारच्या गोष्टी असतात, ज्या आपण म्हणतो एखाद्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला काय बघितलं पाहिजे लोकांनी. म्हणजे मी वाचलं पाहिजे तर काय वाचलं पाहिजे, कारण शेवटी मी काय टेक्निकल माणूस नाही, तर मी काय बघितलं पाहिजे ह्याच्यात. ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी असतात. लिगलमध्ये काय असतं, लिगलमध्ये एक तर टायटल असतं. टायटल म्हणजे काय आहे की जो प्रमोटर काम करतोय, की ज्याच्यावर तुम्ही ॲग्रीमेंट करणार आहात, बुकिंग करणार आहात तुम्ही ज्याच्याकडे, त्याला पूर्ण अधिकार आधी आहेत का ते फ्लॅट विकण्याचे, का ते अधिकार त्या तुमच्या लँडलॉर्डकडेच आहेत, हे आधी स्पष्ट व्हायला पाहिजे. मग तिथे तुम्हाला ते कळतं. त्याच्यासाठी आम्ही एक मुद्दाम फॉर्मॅट ए देखील तयार केला. कारण काय असतं, जे टायटल डीड असतं ना, ते 60, 70, 80 पानाचं असतं. ते सामान्य माणूस वाचू नाही शकत. ह्याच्याकडनं त्याच्याकडे गेली जमीन, त्याच्याकडनं त्याच्याकडे गेली, अगदी 1500, 1800 सालापासून 1830, 1840, 1900, 1950 असं सगळं करत ते टायटल डीड आलेलं असतं. ते खूप जुने, त्याचा फ्लो असतो सगळा. हे काही एखाद्याला वाचणं शक्य नसतं. म्हणून आम्ही काय केलं होतं, आम्हाला हे लक्षात आलं होतं, आम्ही एक फॉर्मॅट हे तयार केला होता एका पानाचा, की त्याच्यामध्ये स्पष्ट पाहिजे की जमीन कोणाची होती, आता ती कोणाला दिली, आणि आता हे डेव्हलपमेंट करण्याचे आणि विकण्याचे अधिकार कोणाला आहे. हा स्पष्ट तो फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट तुम्ही तिथे दिला पाहिजे, आणि तो वकिलांना सही करून दिला पाहिजे, तो त्याला जबाबदार राहील. त्याच्यानंतर त्याने कोणाकडनं लोन घेतलाय का, त्याच्यावर काही लिगल काही एन्कम्बरन्सेस आहेत का, लिगल एन्कम्बरन्स आहेत का, फायनान्शियल आहेत का. फायनान्शियल म्हणजे लोन बी नाही का, आणि लिगल म्हणजे काय, कुठे कोर्टात केस वगैरे चालू आहे का त्या प्लॉटवर वगैरे काहीतरी. मग नंतर ते जमीन ठप्प होईल का, ते स्टे वगैरे आला किंवा काय आला तर हे होऊ शकतं. हे झाले त्याच्या टेक्निकल गोष्टीमध्ये. काय आहे तर तुमचे प्लान्स असतात, तुमचे पूर्ण अप्रूव्ह झालेले प्लान्स किती आहेत, तुम्हाला सीसी किती, सीसी याचा अर्थ कमेन्समेंट सर्टिफिकेट. काय होतं काय की सपोज एखादी 50 मजल्याची बिल्डिंग आहे, तर 50 मजल्याचं प्लॅन अप्रूव्ह होतं. प्लॅनिंग अथॉरिटी सांगते ठीक आहे तुझं सगळं अप्रूव्ह केलंय, परंतु तुला आता कन्स्ट्रक्शन तुला आता मी फक्त 5 मजल्याचं देतोय. मग आम्ही काय केलं होतं की लोक अनेक वेळा मग काय करतात, अरे वा सुरू झालं नाही तर काम, मी आता याला 25 मजल्यावर बुकिंग करतो, अरे पण तिथे तुझं झालेलंच नाही अप्रुव्हल, हे कोणी सांगत नाही. म्हणून आम्ही म्हटलं की तुम्ही जी कमेन्समेंट सर्टिफिकेट आहे त्याचं एक डिक्लेरेशन द्या, सिम्पल डिक्लेरेशन. त्याच्यामध्ये सरळ लिहिलं पाहिजे की हे एवढे एवढे फ्लोअर माझे अप्रूव्ह झालेले आहेत, परंतु मला कमेन्समेंट सर्टिफिकेट इतक्या फ्लोअरचंच मिळालेलं आहे. म्हणजे तुम्ही तेवढ्या फ्लोअरमध्ये जर बुकिंग केला तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. त्याच्यावर करायचं असेल तर मात्र ती तुमची रिस्क असेल त्याच्यामध्ये. म्हणजे माणसाला निदान जाणीव तरी असेल की आपण काय बुक करतो हे बरोबर आहे का नाही आहे, हे आपल्याला कळत असेल. टेक्निकल पॉईंट झाले हे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इथं तुम्हाला टेक्निकल झाले की फायनान्शियल काही पॉईंट्स येतात. आता ह्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे म्हणजे तुम्ही पहिल्या प्रथम बघितलं पाहिजे, म्हणजे इतर या सगळ्या गोष्टी तुम्ही कदाचित नाही बघितल्या तरी चालतील, पण 2 गोष्टी तुम्ही पहिल्या बघितल्या पाहिजे. एक अलॉटमेंट लेटर आणि दुसरं ॲग्रीमेंट. तुमची उद्या जर कधी तक्रार झाली, केस चालणार असेल तर ती फक्त त्या सेल ॲग्रीमेंट बरोबर चालेल. तर ते ॲग्रीमेंट आणि ते तुम्ही वाचलेलं पाहिजे. आता
अलॉटमेंट लेटर म्हणजे काय? तर अलॉटमेंट लेटर म्हणजे असं आहे की याच्यात 2 भाग केलेले आहेत. 10% पेमेंट जे आहे त्याच्यामध्ये त्यांना ॲग्रीमेंट नाही केलं तरी चालेल. ते फक्त त्याला ओके. अलॉटमेंट लेटर म्हणजे मी 10% मी 5% रक्कम भरून बुक केला. Book लोकं केलं. फ्लॅट बुक करतात. 5% रक्कम भरतात, फ्लॅट बुक करतात. त्याला अलॉटमेंट लेटर दिलं जातं. ते घेतलंच पाहिजे. अनेक वेळा ते कधी नुसतं लिहून देतात की हा फ्लॅट बुक केलेला आहे, एवढी रिसीट देतात, पैशाची टोकन देतात. वगैरे. तसं नाही. हां, हं. मग त्याला काही हे राहत नाही. दुसरं असतं की 10% नंतर जास्त पैसे जेव्हा मी देणार आहे, तेव्हा मात्र मला 2 महिन्यात ॲग्रीमेंट साईन करायला पाहिजे, असं कायद्याने दिलेलं आहे. आता हे जे अलॉटमेंट लेटर आहे, मग अलॉटमेंट लेटर म्हणजे काय असतं? हे जवळपास ॲग्रीमेंटची प्रतिकृती असते. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता फ्लॅट, त्याचा नंबर, तुम्हाला पार्किंगचा कोणता स्लॉट, त्याचा नंबर, त्याच्यानंतर तुम्हाला किती अमाऊंट आहे, किती पैसे लागणार आहेत, तुमचा प्रोजेक्ट कधी कंप्लीट होणार आहे, या सगळ्या गोष्टी असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात असं असतं की जे तुम्ही 10% पैसे भरणार आहात बुकिंग करण्याकरता, फक्त 10%च्या कमी, 9.9 म्हणू आपण, ते पैसे भरल्यानंतर जर सपोज तुम्हाला वाटलं, अनेक वेळा माणसाला काहीतरी प्रॉब्लेम येतो, पटकन माणूस म्हणतो की आता मला बुकिंग कॅन्सल करायचं आहे. तर अनेक वेळा काय व्हायचं की सपोज 2.5 कोटीचा फ्लॅट आहे, माणूस त्याने 25 लाख भरलेले आहे, आणि त्याच्यानंतर जेव्हा तो कॅन्सल करायला जायचा तर ते लोक म्हणायचे की नाही, तुमचं 10% आम्ही कापून घेणार. आपल्याला वाटतं 10% म्हणजे 25 लाखाच्या 10%, तसं नाही. टोटल फ्लॅटच्या कॉस्टच्या 10%, म्हणजे 2.5 कोटीच्या फ्लॅटचे झाले किती, 25 लाख. म्हणजे तुम्ही 25 लाख भरले होते ते सगळे जमा झाले, तुम्हाला काही परत मिळणार नाही. जेव्हा अशा तक्रारी आमच्याकडे बऱ्याचशा आल्या, तेव्हा आम्ही असा निर्णय घेतला की हे स्पष्ट होणं आवश्यक आहे. म्हणून महाराजांनी असे आदेश दिले की 15 दिवसामध्ये जर तुम्ही बुकिंग कॅन्सल केलं तर तुम्ही काही कट करता कामा नये. त्याच्यानंतर अर्धा टक्का वाढून 1%, 1.5% करून शेवटी 60 डेजमध्ये तुम्हाला 2% पर्यंत, त्याच्यानंतर जर तुम्ही केलं तर तुम्हाला 2% रक्कम ऑफ द टोटल कॉस्ट ऑफ द ही तुमची कट होईल. 4 ते 5 लाख कट झाले असते. सपोज 2.5 कोटीचा फ्लॅट आपण म्हटला तर तेवढे कट झाले असते, पण तुम्हाला 20 लाख तुमचे परत मिळाले असते. आणि त्यामुळे काय झालं, हा इश्यू म्हणून एक खास मुद्दाम हे करण्यात आलं. अर्थात हे एक अडचण अशी होती की हे कसं आहे, हे आम्ही कंपल्सरी करू शकत नाही, कारण ॲग्रीमेंट हे शेवटी त्या दोघांमधलं आहे, ते आम्ही कंपल्सरी. म्हणून आम्ही म्हटलं होतं की हे आमचं एक मॉडेल ॲग्रीमेंट आहे, मॉडेल हे आहे, अलॉटमेंट लेटर आहे. सिमिलरली तुम्ही ते हे करून घ्या, म्हणजे तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही मान्य करा. जर तुम्हाला याच्यातली कुठची अट बदलायची असेल तर तुम्ही डेव्हिएशन दिलं पाहिजे. म्हणजे लोकांनी काय बघितलं पाहिजे, लोकांनी अलॉटमेंट लेटरच्या अटी बघितल्या पाहिजेत आणि त्यांनी त्याच्यात काय बदल केले आहेत, डेव्हिएशन काय केलं हे बघितलं पाहिजे, आणि ते आपल्याला फायदेशीर आहे का नाही हे बघितलं पाहिजे. सर, मगाशी तुम्ही ॲग्रीमेंट बद्दल सुद्धा बोलला होता, त्याबद्दल काय सांगाल की नेमकं काय बघितलं पाहिजे? हां, आता कसं आहे की ह्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट जे आहे ते ॲग्रीमेंट आहे. जे काही सगळं चालणार आहे ते ॲग्रीमेंटवर चालणार आहे. म्हणून माझी लोकांना अगदी कळकळीची विनंती असेल की तुम्ही काही नाही झालं, बाकी काही बघितलंच नाही तरी चालेल, पण ॲग्रीमेंट अगदी प्रत्येक कंडिशनपासून वाचा. हे ॲग्रीमेंट अत्यंत सोपं असतं, काही कठीण नाही. आणि मुख्यतः असं आहे की त्याचा जो फॉर्मॅट आहे हा प्रत्येक प्रमोटरला मी सांगितलेला आहे की तू तिथे तो वेबसाईटवर लावला पाहिजे. म्हणजे तुमचं जे ॲग्रीमेंट आहे ते तुम्हाला सपशेल तिथे बघायला मिळतं. अनेक वेळा लोक आमच्याकडे तक्रारी येतात की साहेब त्याने ॲग्रीमेंट दाखवलं नाही, मग आम्हाला सांगावं लागतं, अरे तुम्ही वेबसाईटवर त्याचा नंबर टाकून जर गेलात तर तिथे त्याने ॲग्रीमेंट लावणं कंपल्सरी आहे. अलॉटमेंट लेटर आणि ॲग्रीमेंट ह्याचा तो ढाचा जो असतो, जो तो तुमच्यावर करणार आहे ते त्याने तिथे लावावंच लागतं, आणि त्यातले प्रत्येक कंडिशन तिथे मेन्शन केलेली आहे. आता मग कंडिशन म्हणजे काय असतं, म्हणजे हे महत्त्वाचं आहे ते कशासाठी आहे, कारण हे तुमच्या दोघांमधलं ॲग्रीमेंट आहे. उद्या तुम्ही जी काही तक्रार करणार असाल त्यावेळी आम्ही तो क्लॉज बघणार आहोत. कसलंही असो, मग टर्मिनेशन असो, पैसे न दिल्याचं असो, लेट दिल्याचं असो, व्याज लागण्याचं असो, वेळेवर जागा दिली नाही असो, जे काही असेल ते सगळं त्या ॲग्रीमेंटवर चालणार आहे. आणि म्हणून ते ॲग्रीमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे. लोकांनी अगदी काहीही नाही झालं तरी चालेल, पण ॲग्रीमेंट पूर्ण वाचलं पाहिजे आणि त्याची माहिती घेतली पाहिजे. तर महत्त्वाचं काय असतं याच्यात, तर खरं बघायला याच्यात सगळ्याच गोष्टी असतात. त्याच्यामध्ये त्या प्रमोटरचं नाव असतं, कुठचं तुमचा प्लॉटचा ॲड्रेस असतो, तुमचं नाव असतं, त्याच्यानंतर तो एरिया किती आहे फ्लॅटचा तो दिलेला असतो, फ्लॅट तुम्हाला कधी ताब्यात मिळणार ते दिलेलं असतं, तुम्ही पैसे कसे भरायचे, म्हणजे किती टक्के काम झाल्यावर किती टक्के, म्हणजे 20% झाल्यानंतर एवढे, ते झाल्यानंतर एवढे, म्हणजे कामाची जी प्रगती आणि त्याच्यानुसार तुमचं पेमेंट हे तिथे लिहिलेलं असतं. म्हणजे तसं जर तुमचं झालं नाही किंवा मिसमॅच झालं तर तोही तुम्हाला दंड लावू शकतो, तो तुमच्याकडनं व्याज आकारू शकतो, हे लिहिलेलं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला कोणतं पार्किंग मिळणार आहे, कोणता पार्किंग स्लॉट आहे, त्याचा नंबर हे सुद्धा तिथे दिलेला असतो. त्याच्यानंतर तुमचं टर्मिनेशन किंवा काय होणार असेल किंवा काय करायचं असेल तर त्याची जी प्रोसेस कशी असणार आहे ती पण दिलेली असते, ती पण अत्यंत महत्त्वाची आहे. या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या असतात. आणि ह्याच्यामध्ये आता असं झालेलं आहे की ॲग्रीमेंट एक मॉडेल फॉर्म ऑफ ॲग्रीमेंट आम्ही आमच्या रूल्समध्ये दिलेला आहे, त्याप्रमाणे त्याने करावं असं अपेक्षित असतं की बहुतांशी सगळ्या कंडिशन त्याच्यामध्ये कव्हर झालेल्या असतात.
परंतु होतं काय की हे पुन्हा मी म्हटल्याप्रमाणे अलॉटमेंट सारखं हे कंपल्सरी नाही. हम्म. त्यामुळे काय होतं की आम्ही त्याला सांगतो की तू हे मॉडेल ॲग्रीमेंट बघ, हम्म. ह्याच्यातल्या ज्या कंडिशन तुला मान्य नाही त्या तू तिथे डेव्हिएशन लेटर एक लाव. हम्म. म्हणून लोकांनी बघितलं पाहिजे ॲग्रीमेंटला काय डेव्हिएशन लेटर लावलंय का, तर लावलंय. मग त्याच्यातल्या कोणत्या कंडिशन त्यांनी डेव्हिएट केलेल्या आहेत त्या बघितल्या पाहिजेत. म्हणजे ते आपल्याला उलट्या तर होणार नाहीत ना, की आपल्याला त्रासदायक तर ठरवणार नाहीत ना, हे लोकांनी बघणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु ह्याच्यामध्ये दुसरा एक मार्ग असाही आहे की काही गोष्टी ज्या आहेत त्या कायद्याने पक्क्या आहेत, त्यामुळे त्या तुम्हाला बदलता येणार नाही. म्हणून ते आम्ही तसं त्यांना केलेलं आहे की या एक 4 ते 6 गोष्टी आहेत, म्हणजे 4 अटी आणखी 2 क्लॉजेस, अशा 6 गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला कधीच बदलता येणार नाही. ते तुम्हाला तसंच ठेवावं लागेल, हे आम्ही त्यांना कंपल्सरी केलेलं आहे. आता ह्या कोणत्या आहेत, तर ह्या 4 गोष्टी मी सर्वसाधारण अशा आहेत की ह्याच्यामध्ये अनेक वेळा प्रोजेक्ट पूर्ण झाला तर लोक एक्सटेन्शन घेतात. मग त्यांना एक्सटेन्शन देण्याची काही मुदत आहे सेक्शन 6 मध्ये दिलेली आहे, पण ती कशासाठी आहे, तर फक्त दैवी आपत्तीसाठी आहे. जी आता आपल्याकडे पॅन्डेमिक आला होता, मग त्यावेळी गव्हर्नमेंटने त्यांना 1 वर्षाची मुदतवाढ दिली होती. परंतु इतर कुठच्याही गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला मुदतवाढ देणार नाही. म्हणजे आम्हाला सिमेंट मिळालं नाही किंवा एक्सपोर्ट काय हे झालं नाही किंवा बरोबर वेळेवर आला नाही माल म्हणून आम्हाला हे द्या किंवा इकॉनॉमी बरोबर नाही वगैरे, अशा काही गोष्टी चालणार. ज्या दैवी आपत्ती आहेत तेवढ्याच कव्हर केल्या जातील. दुसरी अट अशी आहे, म्हणजे ही तुम्हाला बदलता येणार नाही. दुसरी अशी आहे की साधारण एखादा लोकल लॉ जो असेल त्याप्रमाणे किंवा 50% लोकांनी बुकिंग केलं की तुम्ही त्यांची सोसायटी फॉर्म केली पाहिजे. त्यांनी इनेबलिंग प्रोव्हिजन आहे ही, आणि त्यांनी त्यांना सोसायटी फॉर्म करायला मदत केली पाहिजे, करून दिली पाहिजे, आणि ही सोसायटी झाली पाहिजे. कारण मग सोसायटी झाल्यानंतर ते मी म्हटलं त्याप्रमाणे उद्या काही प्रॉब्लेम झाला तर सोसायटी पण तक्रार करू शकते की हा वेळेवर काम करत नाहीये, तर ती सोसायटी फॉर्म झाली पाहिजे. अदरवाईज त्यांनी ओसी झाल्यानंतर प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर 3 महिन्यात तरी त्यांनी ती सोसायटी फॉर्म करून केली पाहिजे. दुसरी आहे ती कन्व्हेन्सची अट आहे, ही पण अत्यंत महत्त्वाची आहे आणि अनेक वेळा ही पाळली जात नाही. तर कन्व्हेन्समध्ये असं आहे की ओसी झाल्यानंतर 3 महिन्यामध्येच त्यांनी पुन्हा कन्व्हेन्स केला पाहिजे. कोणाला कन्व्हेन्स केला पाहिजे, जी सोसायटी तयार झालेली आहे त्या सोसायटीला सगळी प्रॉपर्टी ट्रान्सफर झाली पाहिजे. हाही अत्यंत एक महत्त्वाचा आहे. आणि चौथी अट आहे ती डिफेक्ट लायबिलिटीची आहे. ही डिफेक्ट लायबिलिटी अशासाठी आहे की जेव्हा प्रोजेक्टला ओसी मिळेल त्याच्यानंतर 5 वर्षापर्यंत त्याच्यामध्ये कोणताही सिरियस सिव्हिल प्रॉब्लेम झाला तर ह्यांनी तक्रार केल्यानंतर त्यांनी 1 महिन्यामध्ये त्याचं निराकरण केलं पाहिजे. ह्या 4 कंडिशन कशा आहेत, या कंपल्सरी आहेत. त्यामुळे ह्याच्यात तुम्हाला अनेक वेळा लोक काय करायचे, 5 वर्षाचा पिरियड कमी करून टाकायचे की ती अटच टाकायची नाही, असं व्हायचं. मग ते करून आम्ही कंपल्सरी केलं की ही अट पाहिजे आणि 5 वर्षाचा पिरियड तुम्हाला बदलता येणार नाही. आता 2 छोटे क्लॉजेस आहेत. त्या क्लॉजेसमध्ये कसं आहे की जेव्हा तुम्ही फ्लॅट ताब्यात घेता तेव्हा ऑलवेज तुम्ही तो फ्लॅट मोजून घेतला पाहिजे. जो कार्पेट एरिया तुम्हाला लिहिलेला आहे तर तो तुम्ही मोजून घेतला पाहिजे, कार्पेट एरिया काय आहे. तर हा कार्पेट एरियाला पण तरी पण थोडंसं व्हेरिएशन होऊ शकतं, पण त्यात 3% व्हेरिएशन अलाउड केलेलं आहे, त्याच्यामध्ये काही होणार नाही. परंतु 3%पेक्षा जास्त जागा जर ती झाली तर तुम्ही त्याच्याकडनं पैसे घेऊ शकता. ग्राहकाला जर मान्य असेल तर तो ग्राहक पैसे देऊ शकतो तुम्हाला. पण ते पैसे कुठचे देईल तो तुम्हाला, तर ज्या रेटने त्याने फ्लॅट बुक केला आहे तो. अनेक वेळा लोक असं म्हणतात की जास्त आहेत आता नव्या रेटने तुम्ही द्या, आता कारण ते 5-6 वर्ष झालेली असली तर तो रेट खूप वाढलेला असतो. तसं चालत नाही, जुन्या रेटने त्याने पैसे द्यायला पाहिजे. आणि जर जागा कमी बसली तर त्याचे पैसे त्याने त्याप्रमाणे त्याला परत केले पाहिजेत 45 दिवसामध्ये. ह्या 2 आणखी. आणि शेवटची त्याच्यामध्ये एक क्लॉज आहे, तो आहे टर्मिनेशनचा. अनेक वेळा काय होतं की कोणीतरी 2-3 महिने कुठेतरी बाहेर आहे किंवा कुठेतरी गेलेला आहे आणि अवेलेबल नाही झाला किंवा पैसे भरले नाही, डिफॉल्ट केला म्हणून प्रमोटर टर्मिनेट करून टाकतात अनेक वेळा. तर तसं चालणार नाही. त्याची प्रोसिजर अशी आहे की तुम्ही तुमचे 2 किंवा 3 वेळा तुमचा डिफॉल्ट झाला तर तुम्हाला 3 त्यांनी लेटर्स पाठवली पाहिजेत पहिल्यांदा. त्या झाल्यानंतर जर त्याच्यातही तुम्हाला काही करता आलं नाही तर मग 15 दिवसाची नोटीस दिली पाहिजे. आणि 15 दिवसाची नोटीस दिल्यानंतर जर तुम्ही केलं तर तो तुम्हाला टर्मिनेट करू शकतो आणि त्याप्रमाणे तो रेराकडे अप्लाय करून तो रेराकडनं ऑर्डरही घेऊ शकतो. म्हणजे मग तो दुसरा फ्लॅट त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करून असं. तर हा जो हे असा आहे. आणि ह्याच्याबद्दल एक सुप्रीम कोर्टामध्ये सध्या केसही चालू आहे, आम्ही आमच्या बाजूने रिप्रेझेंट केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचं देखील म्हणणं असंच आहे की काही क्लॉजेस असावेत ते बदलता येणार नाहीत कोणाला, असे काही कंपल्सरी असावेत आणि काही मग लोकल सिच्युएशनवर डिपेंड असावेत, त्याला सुप्रीम कोर्टाची हरकत नाही. परंतु ही केस अजून चालू आहे. परंतु आम्ही मात्र आमची ही जी बाजू आहे ती इम्प्लिमेंट केली आहे आणि इव्हन ते सुप्रीम कोर्टाला आम्ही दिलेली सुद्धा आहे की आम्ही काय आमच्यामध्ये बदल केलेले आहेत याप्रमाणे. म्हणून माझी लोकांना विनंती असेल की तुम्ही काही झालं नाही तरी ते ॲग्रीमेंट नीट वाचा, पाहिजे असेल तर कोणातरी सल्ला घ्या, त्याचं डेव्हिएशन त्याने कोणत्या अटीमध्ये केलेलं आहे ते बघा, कारण रेट ऑफ इंटरेस्ट किंवा काय कशामध्ये डेव्हिएशन केलं हे तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे मग तुम्ही निर्णय घ्या. कारण तुम्हाला उद्या कधीही तक्रार करायची असेल तर तुम्हाला तो क्लॉज दाखवावा लागेल. तुम्ही कुठच्याच क्लॉजवरून त्या प्रमोटर विरुद्ध तक्रार करत आहात. म्हणून ॲग्रीमेंट हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. निश्चितच हे सर खरेदीदारांच्याकडून झालं. जर आपण बिल्डरचं बोलायला गेलो तर त्याने कधी रेरा नोंदणी केली पाहिजे किंवा जनरली कधी करतात?
नाही, रेरा नोंदणी करण्याची सरळ बेसिक कंडिशन ही आहे की कमेन्समेंट सर्टिफिकेट त्याला सीसी मिळतं. ह्यापूर्वी आधी काय व्हायचं की लोक आधीच बुकिंग घ्यायला सुरुवात करायची, म्हणजे लॉन्च करायचे प्रोजेक्ट एखादा, म्हणजे कधी वेळा तो कागदावर सुद्धा नसायचा, म्हणजे तो अजून प्रत्यक्षात यायचा आहे, प्लॅन तयार व्हायचे, अप्रुव्हल्स मिळायचे, तरी सुद्धा लोक लॉन्च करायचे, आणखी सुरू व्हायचं मग बुकिंग एकदा हे झालं की. आता मात्र तसं नाही, त्याला कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय प्रोजेक्ट रजिस्टर करता येत नाही, आणि त्याला प्रोजेक्ट रजिस्टर केल्याशिवाय विक्री करता येत नाही. विक्रीच काय, त्याला ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा करता येत नाही. तो कोणत्या प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट देखील करू शकणार नाही, कोणत्याही फ्लॅट विकू शकणार नाही, त्याला रजिस्ट्रेशन लागतं. आणि ही बाब आता कशी आहे, हे आता रजिस्ट्रेशन ऑफिस, स्टॅम्प ऑफिस वगैरे असतं, त्यांनाही माहिती आहे, बँकांनाही माहिती आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी बँका सुद्धा लोन देताना पहिल्यांदा तो रेराचा नंबर बघतात, आणि रजिस्ट्रेशनमध्ये स्ट्रिक्टली रेरा नंबर असल्याशिवाय तो हेच करत नाही. तो जरी त्याचा प्रोजेक्ट लॅप झाला असेल, म्हणजे जर टाईम संपला असेल, तर त्याने परत एक्सटेन्शन घेतलं पाहिजे, प्रोजेक्ट पुन्हा जीवित केला पाहिजे, तर त्याची ते फ्लॅट विक्रीची जी ॲग्रीमेंट्स आहेत ती तिथे रजिस्टर होतात, अन्यथा रजिस्टर होत नाही. त्यामुळे रेरा नंबर हा अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि तो असल्याशिवाय त्याला काहीच करता येणार नाही, त्याला सेलच करता येणार नाही. ओके सर, जी साधी माणसं आहेत, म्हणजे अगदी अजून काहीच घेतलं नाही मुंबईमध्ये किंवा कुठे त्यांनी घरच घेतलं नाही, आणि रेराच्या वेबसाईटला जाऊन त्यांनी बघितलं, तर साध्या अशा काही गोष्टी आहेत का वेबसाईटमध्ये आता अपडेट झालेल्या की ज्या कुठल्याही व्यक्तीला कळू शकतात एका क्लिकवर? हो, नक्कीच आहेत ना. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की कसं आहे, आता आमची जी वेबसाईट आहे ती आम्ही नवीन बनवली होती 1 वर्षाभरापूर्वी, तर ती अत्यंत सहज सोपी आहे. त्याच्यामध्ये आम्ही ग्राहकांच्या दृष्टिकोनातून ती वेबसाईट बनवलेली आहे. म्हणजे काय आहे की माहिती, इतिहास, हे ते ह्या गोष्टी आम्ही बाजूला ठेवल्या. आम्ही म्हटलं की रेराला काय लोक कशासाठी येतात, तर प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी येतात. तर ते एकदा सिम्पल पहिल्या पानावर सर्चचा हे आहे. आता सर्चमध्ये काय असतं की तुम्ही त्या प्रोजेक्टचा नंबर तुमच्याकडे असेल तर तो द्या, प्रमोटरचं नाव असेल तर द्या, तुमचा एरिया कुठचा असेल तर तो द्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिनकोड नंबर जर तुमच्याकडे असेल तर तो टाकला, तर त्या एरियातले सगळे प्रोजेक्ट तुम्हाला अवेलेबल होतात तात्काळ, एका क्षणात. तुम्ही नुसता पिनकोड टाका, आता इथला नंबर असेल 4016, तर तुम्ही टाकलात तर तिथले सगळे 20-25 प्रोजेक्ट तुम्हाला दिसतात, जे नोंदणी केलेली आहे. येस, रजिस्टर जे आहे. मग त्यातला तुम्ही कुठचाही उघडून बघू शकता. आता हे उघडून बघितल्यानंतर ही सगळी माहिती तिथे असते. एक डॉक्युमेंट लायब्ररी आहे, त्या डॉक्युमेंटमध्ये सगळ्या 35 ते 40 डॉक्युमेंट्स असतात. प्रमोटर कोण आहे, प्रमोटरचं नाव काय, त्याचा इतिहास, त्याने 5 वर्षात कोणती कामं केली आहेत आणि वेळेवर केली आहेत की नाही ती असतं. शेवटच्या बाजूला त्याच्यावर काही कंप्लेंट झाल्या असेल त्या प्रोजेक्ट विरुद्ध, तर काही तक्रारी असतील त्या सुद्धा तिथे असतात. म्हणजे याच्याविरुद्ध निर्णय लागला आहे त्याच्या तक्रारीची नोंद तिथे केली जाते. म्हणजे तुम्हाला ती ऑर्डर सुद्धा वाचता येते, याच्यावर काय ऑर्डर झाली आहे, हा त्याचा इतिहासही कळतो. आणि डॉक्युमेंट लायब्ररी, मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फायनान्शियल डॉक्युमेंट असतील, लिगल डॉक्युमेंट असतील, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आणि टेक्निकल डॉक्युमेंट, या तिन्ही गोष्टी तिथे अवेलेबल असतात. तुम्ही प्रिंटआउट काढू शकता, तुम्ही तिथे वाचू शकता, सल्ले घेऊ शकता, विचारू शकता माहिती. आणि एवढंच नाही तर तुम्ही त्यांच्या सेल्स ऑफिसला जाऊन देखील चौकशी करू शकता की ही माहिती तू द्यायला पाहिजे, तुझ्या इथे दिसत नाही वेबसाईटवर. एखादी माहिती दिसत नसेल तर तुम्ही ती तक्रार देखील त्याची करू शकता की असं नसेल तर वगैरे. इव्हन एवढंच नाही तर जी ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे असते तिथे देखील तुम्हाला काही आढळलं, असं काही चुकीचं आहे किंवा काही दिलेलं आहे पण तसं दिसत नाहीये, तर ते देखील चुकीचं आहे, त्याच्यावर देखील प्रमोटरवर कारवाई होऊ शकते. ओके सर, यानंतर मी या प्रश्नाकडे येते की बरेचसे रिडेव्हलपमेंटला गेलेले आहेत बिल्डिंग्स असतील किंवा ठिकाणं, तर हे पण महारेरामध्ये नोंदणी करावी लागते का? हे पण प्रोजेक्ट असतात का? नाही, खरं म्हणजे हा विषय तसा खूप जुना आहे अगदी. म्हणजे पहिल्यापासून महारेरा पण त्याच्याशी प्रयत्नशील आहे. काय होतं काय की फेजमध्ये प्रोग्रेस करण्याची परवानगी रेरा रूल्समध्ये दिलेली आहे. मग प्रमोटर काय करतो की 2 प्रोजेक्ट तयार करतो, एक रिहॅबचा प्रोजेक्ट करतो, आणखी एक ह्याचा प्रोजेक्ट करतो, सेलचा करतो. कारण जे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत ते रिसेलवर चालतात. जे तुम्ही भाग रिसेल करणार आहे, जो तुम्हाला एक FSI मिळतो, जास्त इन्सेंटिव्ह FSI मिळतो तुम्हाला, त्याची विक्री करून त्याच्या बदल्यात तुम्ही रिहावाल्यांना घर बांधून देत असता. त्यामुळे रिहाची बिल्डिंग अनेक वेळा सेपरेट असते, तर ती वेगळी बिल्डिंग, ही वेगळी बिल्डिंग, मग 2 फेज केल्या जातात. आता रिहाची फेज, मग त्याचा अर्थ काय होतो की रिहाची फेज म्हणजे याच्यात सेल नाही म्हणून त्याचं रजिस्ट्रेशन होत नाही, आणि जे सेलची बिल्डिंग आहे त्याचं फक्त रजिस्ट्रेशन होतं. मग होतं काय की रिहाचं रजिस्ट्रेशन होत नाही, त्यामुळे त्यांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या तिकडे येत नाही, फक्त सेलची जी बिल्डिंग आहे त्याचं रजिस्ट्रेशन होतं. मग ह्याच्यामध्ये काय आहे की ह्यापूर्वी देखील रेराने हे सांगितलेलं होतं की हा भाग देखील एकत्रच करायला आणि ह्याचं पण रजिस्ट्रेशन व्हायला हवं. आणि त्याप्रमाणे आम्ही ते सरकारकडे आमचा प्रस्ताव देखील केला. मला वाटतं आपल्या विधी विभागाने देखील तो मान्य केला होता प्रस्ताव, परंतु नंतर अद्याप त्याच्यावर काही झालेलं नाही. पण तसं जर झालं तर हा सगळा जो भाग आहे, म्हणजे ह्या लोकांना सुद्धा न्याय मिळेल, आणि ह्यांना सुद्धा फार आवश्यकता असते. कारण अनेक आपण रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट बघतो ते 10-10 वर्ष, 15-15 वर्ष झाले पण ते झालेले नाहीत, अनेक त्याच्यावर कारणं असतात. मग ह्यांच्यावर देखील नियंत्रण आलं महारेराचं,
तर ते अत्यंत योग्य होईल. कारण मग त्यांना एक डेट द्यावी लागेल, ते कुठनं लोन घेतात, कुठे पैसा वापरतात, तो सगळा पैसा तिथेच वापरतात की नाही वापरत. कारण शेवटी काय होतं, हा पैसा येतो कुठनं, तर हा सेल कॉम्पोनंटमध्ये येतो आणि सेल कॉम्पोनंट कोणाचा असतो, जो महारेराकडे रजिस्टर झाला त्याचा आहे. म्हणजे त्याच्या पैशाचा वापर पण बरोबर होतोय की नाही हे कळणं देखील आवश्यक आहे. त्यामुळे ह्याच्यावर जर हे करायचं असेल तर हा भाग देखील महारेराकडे येणं आवश्यक. आणि ही मगाशी आपण जे म्हटलं की सुधारणा जी काय आहे त्याच्यामध्ये हा एक अत्यंत आवश्यक भाग आहे की हा जो रिहा पोर्शन आहे तो पण त्याच्यावर एकत्र करून संपूर्णच प्रोजेक्ट महारेराकडे रजिस्टर व्हायला हवा आणि तसं व्हायला हवं. अन्यथा नाहीतर काय होतं, अनेक वेळा काय काय अशा देखील गोष्टी होतात ज्या अत्यंत धोकादायक आहेत की तो जो प्रमोटर आहे तो अनेक वेळा प्रोजेक्ट करत नाही, बंद पडतो. त्याने बुकिंग घेतलेली असतात आणि त्याला काढून टाकलं जातं. त्याला काढून टाकल्यानंतर दुसरा प्रमोटर येतो आणि दुसरा प्रमोटर म्हणतो मी तर तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही ॲग्रीमेंट त्या प्रमोटर बरोबर केलेलं आहे, तुम्ही त्याच्याकडनं पैसे तुमचे वसूल करा. अशा रीतीने त्यांचे पैसेही जातात, त्यांना जागाही मिळत नाही. अशा कित्येक केसेस आहेत, काही हायकोर्टाचे निर्णय देखील आहेत आणि मग त्या लोकांचं खूपच नुकसान होतं. म्हणजे मग त्यांना जागाही मिळत नाही, पैसेही मिळत नाही आणि हे मात्र दुसरा प्रमोटर मात्र तिथे जागा बांधायला सुरुवात करतो. असे देखील गोष्टी होतात. तर ह्याच्या हा मोठा विषय आहे तसं सविस्तर. मी पण ऐकले की सर एकच फ्लॅट 4 जणांच्या नावावर किंवा 2 जणांच्या तो एक भाग आहे. त्यामध्ये पण आम्ही हे केलं होतं की अशा गोष्टी तक्रारी येत असतात आमच्याकडे. एकच फ्लॅट असा 2-3 जणांना विकला जात असेल. म्हणून आपण काय करायचो आधी की फ्लॅट्स जे आहेत त्याची सोल्ड आणि अनसोल्ड इन्व्हेंटरी हा भाग असतो. सोल्ड इन्व्हेंटरी आणि अनसोल्ड इन्व्हेंटरी. आता सोल्ड इन्व्हेंटरी म्हणजे काय, सपोज मग 100 फ्लॅट आहे तर त्यातले मी 50 विकलेत, 50 अनसोल्ड आहेत. मग आम्ही तेवढीच फिगर घ्यायचो. पण नंतर आमच्या लक्षात आलं की ह्या अशा तक्रारी येत आहेत. मग आम्ही काय केलं, तुम्ही सोल्ड आणि अनसोल्ड इन्व्हेंटरी प्रत्येक फ्लॅट गणित द्या. म्हणजे फ्लॅटचा क्रमांक 101, 102, 103, 104 प्रत्येक फ्लॅट सोल्ड झालाय का अनसोल्ड झालाय, सोल्ड झालाय का अनसोल्ड झालाय. जर तो सोल्ड झाला असेल तर त्याचं ॲग्रीमेंट कोणत्या डेटला झालंय त्याची डेटही तुम्ही तिथे लिहा. असं आम्ही केलेलं आहे. त्यामुळे काय होतं, आता तुम्ही जेव्हा विकत घ्यायला जाता एखादा फ्लॅट, तेव्हा तो फ्लॅट तुम्हाला तिथे कळतो हा सोल्ड आहे का अनसोल्ड आहे. आणि मग तुम्हाला तशी फसवणूक तुमचं होण्याचा अजिबात प्रश्नच राहत नाही मग तसा. सर आता बघायला गेलं तर नवीन कायदा आहे रेरा, तसं 2017 पासून आला असला तरी गव्हर्नमेंटमध्ये आणि कायद्याने यामध्ये काही बदल करायला हवेत असं वाटतंय का तुम्हाला? बदल म्हणण्यापेक्षा काही प्रोसेसेस आहेत त्या स्ट्रीमलाईन अधिक चांगल्या होणं आवश्यक आहे. आता मुख्यतः कसं आहे की जेव्हा आम्ही रिकव्हरी वगैरे करतो त्यावेळी ते रिकव्हरीचं वॉरंट जे असतं ते एकदा बनवलं की नंतर रेराची जबाबदारी संपते आणि ते वॉरंट जातं कलेक्टरकडे. अर्थात त्यांच्याकडे पण बरीच कामं असतात त्यामुळे ते अनेक वेळा वॉरंट लवकर होतही नाही. म्हणून आपण सूचित केलं होतं की तिथे एखादा असा स्टाफ ठेवा की जो फक्त रेरासाठी असेल एक्सक्लुझिव्हली आणि रेराची वॉरंट जी कामं तो करेल असं सांगितलं होतं आणि त्याचा पगार वगैरे जे काय असेल ते रेरा देईल. त्यामुळे काय होईल की ही वॉरंट सगळी तात्काळ निकालात निघतील आणि वॉरंट ही 3-4 जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणजे मुंबई, सबअर्बन, पुणे, रायगड अशा 3-4 जिल्ह्यामध्ये जवळपास 80% वॉरंट्स आहेत. तर इथे जर एक सेपरेट काही टीम्स दिल्या तसं सरकारला आपण प्रपोजल दिलेलं आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंटला आणि त्यांच्या अखत्यारीमध्ये ते येतं. तर ते करणं आवश्यक आहे. दुसरं ज्या CCOC वगैरे प्रत्येक आता जे डिपार्टमेंट जे प्लॅनिंग ऑथॉरिटी आहेत, सगळ्या ज्या प्लॅनिंग ऑथॉरिटी आपल्या ह्याच्याजवळ 400, 450, 500 प्लॅनिंग ऑथॉरिटी आहेत वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी, शहरांच्या, जे अप्रुव्हल्स देतात तर ते अप्रुव्हल्स थेट आपल्याकडे यावी. म्हणजे त्यांना ऑनलाईन कनेक्ट करण्यासंबंधी देखील लवकर होणं आवश्यक आहे. कारण सगळी ते आता ऑनलाईन आहेत, सॉफ्टवेअर त्यांच्याकडे आहेत, फक्त त्यांची जी कनेक्शन्स आहेत ती होणं आवश्यक आहे. तर ते लवकर व्हायला पाहिजे. हा 1-2 गोष्टी तशा आहेत, म्हणजे टेक्निकल गोष्टी आहेत थोड्याशा. ओके सर, रेराच्या आधी मोफा ऍक्ट होता, तर मोफा आणि रेरामध्ये नेमका डिफरन्स काय आहे? हां बरोबर आहे. हा महत्त्वाचा प्रश्न आहे खरं म्हणजे. कारण जर आधी ॲक्ट होते तर मग हा ॲक्ट का आला बुवा. मोफा ॲक्टही होता, 1970ला अपार्टमेंट ॲक्टही होता. आता हे जे सगळे जे ॲक्ट आहेत हे सगळे कसे ॲडज्युडिकेशन बघतात. ॲडज्युडिकेशन म्हणजे कसं असतं की एखादी तक्रार आली तर दोन्ही बाजू तक्रार करतात, मग त्यांना बोलवतात, त्यांचं हिअरिंग होतं आणि त्याप्रमाणे ऑर्डर पास होते. जनरल हे हिअरिंग ॲडज्युडिकेशनचा मॅटर आहे. इथे महत्त्वाचा फरक हा आहे की इथे तुमचे सगळे जे प्रोजेक्ट आहेत ते आधी रजिस्टर होतात. महारेरा काय काम करतं तर महारेरा दुहेरी काम करतं. एक ॲडज्युडिकेशन म्हणजे कंप्लेंटची सोडवणूक करणं हा तर एक भाग झाला. दुसरा भाग जो आहे तो महत्त्वाचा आहे की सगळ्या प्रोजेक्टचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन करावं लागतं म्हणजे काय होतं, तुम्हाला सगळी माहिती त्या वेब पोर्टलवर द्यावी लागते आणि ह्या माहितीचा परिणाम काय होतो की लोकांनाही सगळी माहिती मिळते, लोक चांगल्यापैकी निर्णय घेऊ शकतात. साहजिकच तक्रारीचं प्रमाण राहणार नाही. म्हणजे अल्टिमेट आपला गोल असा असला पाहिजे की सगळी माहिती घेतल्यानंतर लोकांना तक्रार करायला वावत राहू नये असा असला पाहिजे. की ना आम्ही जेव्हा तिथे स्टडी केला होता आमच्या ह्याच्यामध्ये, माझ्या काळामध्ये मी ती माहिती घेतली होती
तेव्हा असं आढळलं होतं की जे जुने प्रोजेक्ट रजिस्टर झाले 2017च्या आधीचे होते त्याच्यामध्ये जवळजवळ 90% तक्रारी होत्या आणि 10% प्रकारे नव्या प्रोजेक्टमध्ये होत्या. म्हणजे याचा अर्थ असा झाला की रेरा आल्यानंतर नियंत्रण अधिक कडक झालं, येणाऱ्या तक्रारी कमी झाल्या. त्यामुळे हा जो भाग आहे, हा नियंत्रणाचा जो भाग आहे, रेग्युलेटरी जो भाग आहे, म्हणजे रेग्युलेटरी आणि ज्युडिशियरी हे 2 पार्ट झाले. त्यातला रेग्युलेटरी हा जो भाग आहे, हा भाग कुठच्याही ऍक्टमध्ये आधी नव्हता. त्यामुळे हा जो भाग आल्यामुळे काय झालं, ही माहिती लोकांना उपलब्ध झाली, म्हणजे ट्रान्सपरन्सी आली. लोकांनाही माहिती मिळायला लागली. मग असे म्हटल्याप्रमाणे कुठलीच माहिती आपल्याला ती मिळत नव्हती, सगळी माहिती उपलब्ध झाली. तुम्हाला प्लॅन बघायला लागले, तुम्हाला लिगल डॉक्युमेंट बघायला, तुम्हाला फायनान्शियल डाटाच बघायला लागले, सगळे बघायला लागल्या, गोष्टी मिळायला लागल्या. फायनान्शियल सर्टिफिकेट तुम्ही बघायला लागले, लोन कुठनं घेतलंय का ते बघायला लागले, इन्कमवर सगळे दिसले. या झाल्यामुळे काय झालं, लोकांची प्रोजेक्टकडे बघण्याची दृष्टी मग क्लिअर झाली, त्यांना माहिती सगळी मिळायला लागली, ते योग्य ते निर्णय घ्यायला लागले. साहजिकच त्याचप्रमाणे दुसरं काय झालं की त्याच्यावर मॉनिटरिंग देखील आलं. आता साधारण पूर्वी एवढं होत नसेल, पण 2023 पासून महाराष्ट्राने त्याच्यावर मॉनिटरिंग चालू केलं. मॉनिटरिंग म्हणजे काय, दर 3 महिन्यांनी ह्यांनी रिपोर्ट सबमिट केले पाहिजे. रजिस्ट्रेशन झालं म्हणजे काम झालं असं नाही. रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्ही बेसिक डॉक्युमेंट सबमिट केले, परंतु त्यानंतर दर 3 महिने तुम्ही काय करता आहात ह्याची सगळी माहिती तिथे त्यांना द्यावी लागते, सबमिट करावी लागते. म्हणजे प्रोग्रेस कसा आहे, तुम्ही किती पैसे काढले, किती पैसे तुम्ही प्रोजेक्टसाठी वापरले, या सगळ्याची माहिती द्यावी लागते. म्हणजे ही जर चोखपणे प्रत्येक ग्राहकाने जर बघित राहिली, 3 महिने जर येणारे जे अपडेट, जर आपल्या प्रोजेक्टचा नंबर आपल्याकडे असतो, एखाद्या ठिकाणी बुकिंग केलेलं आहे, जर मी ते दर 3 महिन्यांनी चेक करत राहिलो, येणारे जे अपडेट्स आहेत ते मी नीट बघत राहिलो आणि किती फ्लॅट आणखी विकले, किती पैशाने विड्रॉ केले, काम किती झालेलं आहे, हे सगळं तिथे कळतं. हे जर बघत गेला ग्राहक, तर त्याला तक्रार करायला फारसा वाव राहणार नाही, किंवा तो आधीच जागरूक होईल की हा प्रोजेक्ट कुठच्या दिशेने चाललेला आहे, कम्प्लिशनच्या दिशेने चाललेला आहे का चुकीच्या दिशेने चाललेला आहे, आणि मग त्याप्रमाणे तो आपल्या सगळ्या ग्राहकांचा ग्रुप करून त्याबद्दल तो मार्ग काढू शकतो. याच्यासाठी हे जे अपडेट्स आहेत, म्हणून मी म्हटलं ही सगळी जी माहिती आहे ती ग्राहकांनी बघितली पाहिजे. नंतर तुम्ही तक्रार कराल, तुम्ही काही करणार नाही, 2-4 तुम्ही शांत राहाल आणि नंतर जेव्हा प्रोजेक्ट एकदम डब्यामध्ये जाईल तेव्हा तुम्ही जाऊन तक्रार कराल, तर तेव्हा खूप उशीर झालेला असतो. मग मार्ग निघेल, पण तो मार्ग खूप कठीण आहे. नंतर त्याचे वेगवेगळ्या प्रकारे सोडवणूक करावी लागते. याच्यासाठी प्रत्येक ग्राहकाने जसं रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट बघितले पाहिजे, तसे दर 3 महिन्यांनी येणारे अपडेट्सही बघितले पाहिजे. आणि ही सगळी जी बाब आहे, ही बाब पूर्वी कुठच्याही ऍक्टमध्ये नव्हती. त्यामुळे ह्या आता एकदम प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतो, जे आपण जे आधीच जागरूक असणं, एखादा प्रोजेक्ट पूर्णपणे खराब व्हायच्या आधी त्याची माहिती घेणं, त्याच्याबद्दल जागरूक असणं, हे जो भाग आहे हा यामध्ये आहे. आणि हा आतापर्यंत कुठच्याही ऍक्टमध्ये नव्हता. म्हणून हा एक अत्यंत गेम चेंजर ऍक्ट आहे आणि ग्राहकांनी त्याचा पुरेपूर फायदा अशासाठीच घेतला पाहिजे की ही जी ट्रान्सपरन्सी आहे, ही ट्रान्सपरन्सी महत्त्वाची आहे. ही ट्रान्सपरन्सी तुम्हाला चांगल्या ठिकाणी घेऊन जाते. ट्रान्सपरन्सी बरोबर दुसरं काय होतं, फायनान्शियल डिसिप्लिन देखील हा एक भाग महत्त्वाचा आहे. फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे काय आहे, फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे असं आहे की आपण 2 ते 3 ऍक्ट तयार करायचे आहेत, अकाउंट तयार करायचे आहेत. ते अकाउंट जे आहे, ग्राहकाने दिलेल्या पैशापैकी 70% एका अकाउंटमध्ये जातात आणि 30% दुसऱ्या अकाउंटमध्ये जातात. 70% पैसे जे आहेत ते प्रोजेक्टसाठीच वापरले गेले पाहिजेत आणि त्याची सर्टिफिकेट्स हा इंजिनियर, आर्किटेक्ट आणि जो CA असतो, हे तिघजण मिळून देत असतात. या तिघांच्या सर्टिफिकेट नंतरच पैसे विड्रॉ करायला येतात. तुम्ही लक्षात घ्या की किती त्याच्यावर कंपल्शन आहेत, किती गोष्टी त्या प्रमोटर्सवर हे केलेल्या आहेत. आणि मग ह्या सगळ्यावर तुम्ही जर बारकाईने लक्ष दिलं तर नक्कीच तुमचा प्रोजेक्ट कुठे कधीच फेल होण्याची शक्यताच येणार नाही. कारण जर तुमचे 70% पैसे त्या प्रोजेक्टलाच वापरले जाणार आहेत, तर प्रोजेक्ट नक्की कम्प्लीट होणार आहे आणि 3 महिन्यात तो अपडेट देत राहणार आहे, किती प्रोजेक्ट होतोय त्याप्रमाणे तुम्ही त्याला पैसे देणार आहात पुढचे. त्यामुळे ह्या जर सगळ्या गोष्टीवर बारकाईने लक्ष दिलं तर ग्राहकांना तक्रार करायला फारसा वाव राहणार नाही. म्हणून ही ट्रान्सपरन्सी आणि फायनान्शियल डिसिप्लिन याचा पुरेपूर फायदा ग्राहकांनी घ्यायला हवा. सर, हे ग्राहकांच्या बाजूने झालं, प्रमोटरसाठी याचा काय फायदा आहे या ऍक्टचा? आता कसं आहे, हा ऍक्ट जो आहे हा ग्राहकांसाठीच आहे. म्हणजे ग्राहकाला केंद्रीभूत मानूनच त्याच्या भोवती सगळं केलंय. कारण शेवटी काय असतं की प्रमोटर हा एक बिझनेस करतोय, बरोबर आहे, त्याला कधी लॉस होईल पण त्याचा बिझनेस चालू राहील. ग्राहकाचं कसं आहे, तो स्वतःचे सगळे पैसे टाकणार आहेत, आयुष्य पुंजी टाकणार, त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यामुळे हा निश्चितच ग्राहकाचे संपूर्ण. परंतु प्रमोटरला देखील याच्यातनं चांगला फायदा अशासाठी आहे की जेव्हा अशी सिस्टीम देशामध्ये राबवली जाते, अत्यंत पारदर्शक आणि अत्यंत अचूक, तेव्हा नक्कीच तुमचे जे फॉरेन इन्व्हेस्टमेंट असतात किंवा दुसऱ्या प्रकारचे लोक इन्व्हेस्टमेंट करणार असतात, ते लोक या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पुढे येतात. रिअल इस्टेट सेक्टर हा एक जवळजवळ सेकंड हे आहे, तुमच्या जे टोटल इन्कम आहे, आपण जे म्हणतो ग्रॉस इन्कम आपल्याला जे मिळतं सगळं GDP वगैरे म्हणतो, तर त्याच्यामधला सेकंड हे आहे रिअल इस्टेट सेक्टर. तर तो रिअल इस्टेट सेक्टर हा प्रॉपरली असायला पाहिजे. कारण शेवटी बाहेरचे इन्व्हेस्टर पण काय बघतात
की त्याच्यावर पुऱ्या कायद्याच्यानुसार चाललाय की नाही, हम्म. व्यवस्थित आहे की नाही, काही प्रॉब्लेमचं होत नाही यांना, हम्म. हे सगळं बघितलं जातं. तर त्याप्रमाणे हा आता ऍक्ट जो आहे हा त्याप्रमाणे काम करतो आहे त्याप्रमाणे. म्हणून प्रमोटरनी जर ह्याचं बरोबर पालन केलं, आणि अनेक चांगले प्रमोटर आहेत आपल्याकडे, चांगल्या अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. हम्म. आता जे छोटे मोठे प्रमोटर्स होते, जे असे एखादे प्रोजेक्ट करून पळून जात होते किंवा अर्धवट फसवणूक करत होते, असे प्रमोटर्स इथे राहणार नाहीत. बरोबर. कारण ही सिस्टीम राबवणं हे त्याला CA लागतात, आर्किटेक्ट लागतात, इंजिनियर्स लागतात, या सगळ्या लोकांची खूप फौज लागते आणि चांगल्या पद्धतीने काम करावं लागतं. म्हणजे अत्यंत प्रोफेशनल लोक ह्याला टिकू शकतात या ह्याच्यामध्ये. म्हणून या ऍक्टचा जो फायदा आहे तो प्रमोटरला अत्यंत चांगल्या प्रकारचा असा आहे की इन्व्हेस्टमेंट वाढते आणि लोकांमधली आणखी त्याच्यामधली जे कस्टमर जे म्हणायचे की प्रमोटर फसवतातच आपल्याला, ती जी दरी आहे ना, ती दरी आता कमी होत चाललेली आहे. बरोबर. म्हणजे आता तसा तो राहत नाही. कारण आता हे जर सगळं तो अशा पद्धतीने काम करणार असेल, जर तो 3 महिन्याने आपले अपडेट देणार आहे, सगळे डॉक्युमेंट तिथे अपलोड करणार आहे, टोटल ट्रान्सपरन्सी ठेवणार आहे, 70% तुमच्या प्रोजेक्टसाठीच वापरणार आहे. पैसे काय व्हायचं, कुठेतरी दुसऱ्या प्रोजेक्टला जायचे आणि मग ते प्रोजेक्ट फेल गेला की ती साखळी असायची, ती फेल व्हायचं. आता तसं होणार नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी पाळल्यानं प्रोजेक्ट चांगला असतो, तर मग लोकांचाही विश्वास वाढत राहतो आणि मग लोकही अगदी मोकळ्या मनाने बुकिंग वगैरे करतात आणि चांगल्या प्रकारे तो प्रोजेक्ट चालू शकतो. त्यामुळे प्रमोटरनी अत्यंत आणि चांगले प्रमोटर्स आहेत, अनेक चांगल्या कंपन्या ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात. सगळे डॉक्युमेंट्स वगैरे प्रॉपरली हे करणं आणि व्यवस्थितरित्या काम करतात. त्यामुळे हा क्षेत्राला नक्की आता चांगलं हे आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे हा क्षेत्र काम करतोय आणि आपल्या GDP मध्ये त्याचा खूप मोठा फायदा होईल. GDP आणि एम्प्लॉयमेंट दोन्हीमध्ये हा रिअल इस्टेट सेक्टर फार वरच्या याच्यावर आहे. बरोबर. आणि त्याचा नक्की या कायद्यामुळे त्याला ॲडव्हान्टेज आहे. सर, समजा रेराने एखादा निर्णय दिला आणि तो ग्राहकाला पटला नाही, तर त्यानंतरची पुढची प्रोसेस काय आहे? म्हणजे कोर्टात जाऊ शकतो का? काय कायद्याचे यामध्ये हे? तर हां, बरोबर आहे. याच्यामध्ये एक भाग आहे, हा महत्त्वाचा भाग आहे, की ह्याच्यामध्ये आधी काय होतं, आपण सिव्हिल कोर्टात जायचो, स्मॉल कॉज कोर्टात जातात. तसं आहे, ही सिव्हिल कोर्ट बार केलेली आहे ह्याच्यातनं. रेरा असल्यामुळे, म्हणजे रेरा त्याच्यासाठी झाला की कोर्टामध्ये जाऊन जास्त वेळ लागायला नको म्हणून लवकरात लवकर निर्णय व्हावेत म्हणून रेरा ऑथॉरिटी स्थापन झालेली आहे. ही ऑथॉरिटी असते, त्याच्यामध्ये आमचे चेअरमन असतात आणि 2 मेंबर्स असतात आणि हे त्या कंप्लेंट ॲडज्युडिकेशनचा भाग करत असतात. फक्त कॉम्पेन्सेशन असेल तर ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर जे डिस्ट्रिक्ट जज असतात त्यांना नेमलेलं आहे, त्यांच्याकडे केस जाते, तर कॉम्पेन्सेशन डिसाईड करतात. आता ह्यांनी निर्णय दिल्यानंतर जर एखाद्याला मान्य झाला नाही तर मग त्याच्याकडे एक अपेलेट ऑथॉरिटी असते, जिथे एक हायकोर्ट जज जो असतो तो चेअरमन असतो. आता सध्या शिंदे साहेब म्हणजे आहे ते चेअरमन आहे. आणखी 2 ते 2 IAS अधिकारी तिथे मेंबर्स असतात आणि एक लिगल मेंबर असतो. अशा प्रकारे 4 मेंबर्स असतात आणि ते काम करत असतात. ही अपेलेट ऑथॉरिटी असते. म्हणजे हा निर्णय झाल्यानंतर अपेलेट ऑथॉरिटीकडे जावं. आता ग्राहकाला जर एखादा निर्णय पटला नाही तर तो जाऊन तिथे अपील करू शकतो आणि तो सांगू शकतो की अमुक अमुक मला पटलेलं नाही, माझं अपील तो हे करू शकतो. जर बिल्डरला जायचं असेल तर त्याच्यामध्ये एक अट आहे की त्याच्यावर एखादा दंड आकारला गेला असेल तर त्याच्या जवळजवळ 30%, तर ते किती सांगू शकत, पण मिनिमम 30% रक्कम तरी त्याला तिथे आधी भरावी लागते. आणि जर उद्या केस त्याच्या विरोधात गेली तर ती रक्कम जर त्याला द्यायची असेल तर त्याला द्यावी लागते नंतर, म्हणजे रिकव्हरी त्यातनं होऊन जाते. त्यामुळे असंही आहे. आता ते 30% जास्तही सांगू शकतो, पण मिनिमम 30%. आता इथे झाल्यानंतर देखील अनेक वेळा काय होतं की अनेक वेळा प्रमोटरचं समाधान तिथेही होत नाही, मग ते हायकोर्टातही जातात, हायकोर्टात ते सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकतात. पण बाकी आता कुठच्या कोर्टात जाता येत नाही. आता म्हणजे तुम्हाला रेराकडे जाता येतं, त्याच्या अपेलेटकडे जाता येतं, रेरा अपेलेट प्राधिकरणाकडे जाता येतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला हायकोर्टामध्ये जावं लागतं. म्हणजे अशी आता सिस्टीम आहे. आता सिव्हिल कोर्ट त्याच्यामध्ये राहत नाही. अशा प्रकारे इथे कोर्टाचं काम चालतं. निश्चितच सर, म्हणजे अगदी पहिल्या प्रश्नापासून शेवटी म्हणजे अगदी कोर्टापर्यंत सगळे क्वेश्चन मला वाटते पूर्ण झालेले आहेत. प्रेक्षक हो, तुमच्या मनातील ज्या शंका होतात, मला वाटतं या मुलाखतीच्या माध्यमातून निश्चितच या शंकाचं निरसन झालेलं असेल. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ स्मार्ट मराठीला दिलात आणि इतक्या छान चर्चा इतकी छान झाली आणि इतकी चांगली माहिती मिळाली. प्रेक्षक हो, तुम्हाला सुद्धा ही मुलाखत आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तुमचे प्रतिसाद कळवायला विसरू नका. आणि ज्या पद्धतीने सर शेवटचा एक छोटासा प्रश्न म्हणून विचारते की जर समजा हे प्रश्न प्रेक्षकांना तुम्हाला विचारायचे असतील तर कोणता सोर्स आहे? आता मी बरीच वर्ष काम केलं, म्हणजे सुरुवातीपासून मी महारेरामध्ये आहे, त्यामुळे सगळ्या जडणघडणीची मला कल्पना आहे आणि 2 चांगल्या अध्यक्षांबरोबर मी काम केलं, जे ते खरोखरच अत्यंत नावाजलेले अध्यक्ष आहेत, त्याच्यावर मी काम केलं आणि त्यामुळे मला देखील खूप माहिती जी आहे. तर मला देखील शेवटी आता निवृत्त झाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की ही जी माहिती ती लोकांपर्यंत दिली पाहिजे. म्हणून मी एक माझी वेबसाईटही चालू केली, drwasantprabhu.com म्हणून, की ज्याच्यामध्ये लोक मला अप्रोच होऊ शकतात. आणि एक यूट्यूब चॅनलही चालू केलेलं आहे. त्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की लोकांना हे सगळं अवेअरनेस देणं आणि लोकांनी ही माहिती वाचून आपले निर्णय घेणं, त्यांचे जे लाखो रुपये जातात बुडतात ते वाचवणं, हा एवढाच माझा उद्देश आहे. त्यामुळे लोकांनी कधी असेल तर ते यूट्यूब चॅनलही बघावं, आणखी त्या वेबसाईटवर जाऊन मला ते कॉन्टॅक्टही करू शकतात. तिथे फॉर्म आहे तो भरून दिला तर त्यांना नक्की मी त्यांना कॉन्टॅक्टही करू शकतो आणि यापुढे मी ते चालूच ठेवणार आहे. कारण लोकांना ही माहिती देणं, माझ्याकडे जे आहे तेवढं लोकांपर्यंत पोहोचवणं हा माझा उद्देश आहे. निश्चितच सर.
प्रेक्षको, तुम्हाला सुद्धा ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, जर तुम्ही स्मार्ट मराठीला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.